मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की तुमच्या गल्लीतल्या त्या वडापावच्या गाडीवर रोज इतकी गर्दी का असते, किंवा त्या मिसळवाल्याकडे लोक लांबून का येतात? कारण खाण्यापिण्याचा बिझनेस हा सर्वात स्थिर बिझनेस पैकी एक मानला जातो. आज मी तुम्हाला अशा 5 फूड बिझनेस आयडिया सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्याचा ट्रॅक कायमचा बदलू शकतात. डिग्री घेऊन नोकरीसाठी वन फिरण्यापेक्षा स्वतःचं एक छोटं फूड आउटलेट असणं कधीही चांगलं. आज मी तुम्हाला असे काही प्लॅन सांगणार आहे ज्यातून तुम्ही चांगल्या नियोजनाने चांगला नफा मिळवू शकता. विश्वास बसत नाहीये ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी आहे अतुल श्याम वाघमारे आणि बॉसवाला मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे, तो म्हणजे फूड बिझनेस. लोक ना कपडे घेणं कमी करतील, फिरणंही बंद करतील, पण खाणं कधीच बंद करणार नाही. म्हणूनच फूड इंडस्ट्रीमध्ये संधीची खाण आहे. पण नुसतं हॉटेल टाकून चालत नाही, त्याला योग्य प्लॅनिंग आणि चवीचीही जोड द्यावी लागते. आज आपण अशाच 5 फूड बिझनेसची माहिती जाणून घेणार आहोत जे कमी गुंतवणुकीत सुरू होतात आणि ज्यांचा सक्सेस रेट खूप जास्त आहे. चला तर मग वेळ न घालवता आपल्या पहिल्या बिझनेस आयडियाकडे वळूयात. पहिली आणि सर्वात सुपरहिट आयडिया म्हणजे मिसळ पाव सेंटर. महाराष्ट्रामध्ये मिसळ हा असा पदार्थ आहे जो सकाळी नाश्त्याला, दुपारी जेवणाला आणि संध्याकाळी स्नॅक्स म्हणूनही तितक्याच आवडीने खाल्ला जातो. हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या हॉटेलची गरज नाहीये. तुम्ही एका छोट्या गाड्यापासून किंवा 10 बाय 10च्या खोलीतूनही याची सुरुवात करू शकता. जर तुमचा रस्ता एकदम झणझणीत आणि चविष्ट असेल तर लोक दूरवरून तुमच्याकडे येतील. आता तुम्ही म्हणाल, अतुल भाऊ, मिसळ पाव सेंटर टाकायचं तर सांगितलं, पण गुंतवणुकीचं काय? सांगतो. गुंतवणुकीचा विचार केला तर साधारण 50,000 ते 1.5 लाखांपर्यंत तुम्ही हा सेटअप उभारू शकता. यामध्ये तुम्हाला फर्निचर, गॅस शेगडी, भांडी आणि सुरुवातीला कच्चा माल यांचा खर्च येईल. तुमचं नियोजन असं असावं की तुमच्याकडे कोल्हापुरी, पुणेरी किंवा नाशिक अशा 2 ते 3 प्रकारच्या चवी उपलब्ध असाव्यात. आजकाल लोक मिसळ सोबत सोलकढी किंवा ताक पिणंही पसंत करतात. त्यामुळे तुमचा नफा वाढवण्यासाठी तुम्ही हे साईड ड्रिंक्सही नक्की ठेवू शकता. आता कमाईबद्दल बोलूयात. एका प्लेट मागे तुम्हाला किमान 25 ते 30 रुपये निव्वळ नफा मिळतो. जर दिवसाला तुम्ही 100 प्लेट्स विकल्या तर महिन्याला 50 ते 70 हजारांपर्यंत नफा मिळवू शकता. परंतु एक लक्षात ठेवा, हा नफा जो आहे तो विक्रीवर आणि मेहनतीवर अवलंबून असेल. आता व्यवसाय करण्यासाठी जागा ही तेवढीच महत्त्वाची आहे मित्रांनो. नाहीतर 12 आण्याची कोंबडी आणि 4 आण्याचा मसाला असा विषय होऊ शकतो. तर या बिझनेससाठी हायवे कॉर्नर, कॉलेजचा परिसर किंवा मार्केटमधील गर्दीची जागा निवडा, जिथे लोक नेहमी असतात. आता पुढच्या बिझनेसकडे वळूयात. दुसरा बिझनेस आहे घरगुती मसाले आणि लोणचे उत्पादन. ही आयडिया जी आहे ती विशेषतः गृहिणींसाठी किंवा ज्यांना घरून काम करायचं आहे त्यांच्यासाठी उत्तम आहे. आज बाजारात मिळणाऱ्या पॅकेटमधील मसाल्यांमध्ये भेसळ असते आणि कदाचित चवही नसते. त्यामुळे लोक आता अस्सल घरगुती ब्रँड शोधत आहेत. तुम्ही कांदा लसूण मसाला, गरम मसाला, गोडा मसाला किंवा विविध प्रकारचे लोणचे जसे की आंबा, लिंबू किंवा मिरचीचे लोणचे बनवून विकू शकता. या बिझनेससाठी गुंतवणूक ही खूपच कमी लागते. तुम्ही अवघ्या 10 ते 20 हजार रुपयात घरच्या घरी हे काम सुरू करू शकता. तुम्हाला फक्त दर्जेदार कच्चा माल म्हणजे सुक्या मिरच्या, धने आणि खडे मसाले लागतील. सुरुवातीला तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना सॅम्पल म्हणून हे मसाले देऊ शकता. एकदा का लोकांना तुमची चव आवडली की तुमची माउथ पब्लिसिटी आपोआप होईल. आणि या व्यवसायाचे नियोजन करताना मार्केटिंगवर जास्त भर द्या. व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्रामवर तुमच्या उत्पादनाचे फोटो टाका. FSSAI चे लायसन्स घेणं खूप गरजेचं आहे, कारण त्यामुळे तुमच्या ब्रँडवरचा लोकांचा विश्वास वाढतो. कमाईचा विचार केला तर मसाल्यांच्या बिझनेसमध्ये चांगलं मार्जिन असतं जे तुमच्या ब्रँडिंगवर अवलंबून असतं. पण हे मार्जिन मार्केट आणि गुणवत्तेनुसार बदलूही शकतं. जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे पॅकेजिंग केले तर तुम्ही घर बसल्या महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता. यासाठी जागेचं बंधन नाही मित्रांनो. तुम्ही तुमच्या घरातूनच हे काम मोठ्या प्रमाणावर सुरू करू शकता. तिसरी बिझनेस आयडिया म्हणजे आजच्या युगाची गरज, ती म्हणजे हेल्दी ज्यूस आणि सॅलड बार. या बिझनेस बद्दल मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो. मी जिथे राहतोय ना मित्रांनो, तिथे जवळच एक ज्यूस सेंटर आहे. कॉलेज आणि कामानिमित्त बाहेरून आलेल्या अशा सर्वांची गर्दी त्या दुकानाभोवती असते. म्हणजे मी जेव्हाही घरातून बाहेर पडतो तेव्हा गर्दी ही असतेच असते. आजकाल ना प्रत्येक माणूस फिट राहण्याचा प्रयत्न करतोय. जिममध्ये जाणारे मुलं मुली असोत किंवा ऑफिसला जाणारे कर्मचारी, सर्वांना आता कोल्ड्रिंक पेक्षा नॅचरल ज्यूस हवा आहे. त्यामुळे तुम्ही ताजी फळं, भाज्यांचे ज्यूस आणि मोड आलेली कडधान्य किंवा फळांचे सॅलड विकण्याचा व्यवसाय करू शकता. या बिझनेससाठी तुम्हाला साधारण 50 ते 80 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागू शकते. ही गुंतवणूक तुम्ही तुमचं दुकान कुठे टाकताय त्यानुसार बदलू शकते. यामध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे कमर्शियल ज्युसर्स, एक फ्रीज आणि सॅलड कापण्यासाठी काही साधने लागतील. तुमचं प्लॅनिंग असं हवं की तुमच्याकडे दररोज काहीतरी नवीन डिटॉक्स ड्रिंक असावं. साखरेचा वापर कमी करा
किंवा ज्यांना नको आहे त्यांना देऊच नका. त्याऐवजी मध किंवा काळे मीठ वापरा. हा बिझनेस यशस्वी करण्यासाठी तुमची जागा खूप महत्त्वाची आहे. हा स्टॉल जर तुम्ही एखाद्या मोठ्या जिमच्या बाहेर, योगा सेंटरच्या जवळ किंवा गार्डनच्या एंट्री गेटवर लावला तर तुम्हाला ग्राहकांची कमतरता कधीच भासणार नाही. कमाईच्या बाबतीत ज्यूसचा एक ग्लास हा 40 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत विकला जातो आणि त्यात फळांचा खर्च हा 30% आसपास असू शकतो. त्यामुळे तुम्ही या व्यवसायातून चांगला नफा कमवू शकता. चौथी आयडिया आहे क्लाउड किचन. ज्यांच्याकडे जागा नाही किंवा ज्यांना रस्त्यावर गाडा लावायचा नाही त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. क्लाउड किचन म्हणजे असं किचन जिथे लोक बसून जेवत नाहीत तर फक्त ऑर्डर देऊन जेवण मागवतात. आज स्विगी आणि झोमॅटोमुळे हा बिझनेस खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तुम्ही तुमच्या घरच्या किचनमधून हा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी गुंतवणूकही खूपच मर्यादित आहे. तुमच्याकडे आधीच गॅस आणि भांडे असतात. तुम्हाला फक्त पॅकेजिंग मटेरियल आणि मार्केटिंगवर थोडे पैसे खर्च करावे लागू शकतात. साधारण 20 ते 30 हजार रुपयात तुम्ही हे काम सुरू करू शकता. तुमचं नियोजन असं असावं की तुमचा मेनू मर्यादित पण चविष्ट असावा. जसे की फक्त शुद्ध शाकाहारी थाळी किंवा बिर्याणी स्पेशलिस्ट. हॉस्टेलवर राहणारे विद्यार्थी आणि कामाच्या गडबडीत असणारे IT कर्मचारी तुमचे मुख्य ग्राहक असतील. स्विगी आणि झोमॅटोवर स्वतःला रजिस्टर करा आणि सुरुवातीला काही आकर्षक ऑफर्स द्या. जर तुम्ही दिवसाला 20 डबे जरी विकले तरी महिन्याकाठी 50,000 रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. ही संकल्पना सध्या शहरांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे कारण यामध्ये दुकानाच्या भाड्याचा खर्च वाचतो. पाचवी आणि शेवटची आयडिया म्हणजे लाईव्ह स्ट्रीट फूड, ज्यामध्ये डोसा किंवा चायनीज पदार्थांचा समावेश होतो. रस्त्यावरच्या अन्नांमध्ये लाईव्ह कुकिंग पाहणं लोकांना खूप आवडतं. जेव्हा डोसा गरम तव्यावर पसरला जातो किंवा चायनीज वॉकवर भाज्या टॉस केले जातात तेव्हा त्या वासामुळे लोक आपोआप खेचले जातात. या बिझनेससाठी तुम्हाला एक सुसज्ज गाडा तयार करावा लागेल ज्याची किंमत साधारण 50,000 ते 70,000 रुपये असू शकते. त्यासोबतच गॅस सिलेंडर आणि कच्चा माल यासाठी 20,000 रुपये लागतील. डोशामध्ये व्हरायटी आणा जसे की शेजवान डोसा, जिनी डोसा किंवा चीज चॉप्सी डोसा. चायनीज मध्ये स्वच्छता आणि कमीत कमी रंगाचा वापर ही तुमची खासियत ठेवा. हा बिझनेस करण्यासाठी तुम्ही कोणतं ठिकाण निवडू शकता आता यावर आपण बोलूयात. तर तुम्ही या बिझनेससाठी मार्केट एरिया, बस स्टँड किंवा सिनेमा हॉलच्या बाहेरची जागा निवडू शकता. संध्याकाळी 5 ते रात्री 11 ही वेळ या बिझनेससाठी प्राईम टाइम असते. एका रात्री 4 ते 5,000 रुपयांचा गल्ला या गाड्यांवर सहज होतो. तुमच्या विक्रीच्या प्रमाणानुसार तुम्ही महिन्याला 1 लाखांपर्यंतही कमाई करू शकता. तर मित्रांनो, या होत्या 5 फूड बिझनेस आयडियाज ज्या तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतात. ते म्हणतात ना, कोई भी धंदा छोटा नहीं होता और धंदे से बड़ा कोई धर्म नहीं होता. म्हणजेच कोणताही बिझनेस हा छोटा नसतो, फक्त तुमची जिद्द आणि चवीमध्ये सातत्य हवं. सुरुवातीला कष्ट करावे लागतील पण एकदा का तुमच्या हातची चव लोकांच्या जिभेवर बसली की तुम्हाला मागे वळून पाहण्याची गरजच पडणार नाही. तुम्हाला यापैकी कोणता बिझनेस सर्वात जास्त आवडला किंवा तुम्हाला कोणत्या बिझनेसवर सविस्तर माहिती हवी आहे त्या बिझनेसचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या अशा मित्रांना शेअर करा ज्यांना स्वतःचा काहीतरी नवीन बिझनेस सुरू करायचा आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, बॉसवाला मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आम्ही येत असतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःचे उद्योजक बनण्याचे स्वप्न जिद्दीने पूर्ण करा. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. Bosswala. Be the boss.